महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन तिसरे नांगरट साहित्य संमेलनाच्या मध्ये चालू वर्षी जो पुरस्कार देऊन मला सन्मानित केलं त्याबद्दल मी संयोजकांचा आभार मानतो. गेली 65 वर्ष मी शेती करतोय, प्रामाणिकपणाने शेती केली, परंतु शेती करून फार काय आम्ही कमवलं असं नाही आहे. साध्या गावातला पानपट्टीचा दुकानदार किंवा एखादा सरकारी ऑफिस मधला शिपाई माझ्यापेक्षा जास्त मिळतो. हे वास्तव आहे. 100 रुपये घालायचं आणि 90 आणि 80 घराकडे घेऊन यायचं. किती दिवस आम्ही शेती करणार? प्रगती झाली. बीजेपीचं सरकार आलं. पूर्वी काँग्रेसच्या काळात एका दोरीच्या टोकाला बाप गळपास लावून घेत होता आणि बीजेपीचं सरकार आल्यानंतर एका टोकाला बाप आणि दुसऱ्या टोकाला मुलगा गळपास लावून घ्यायला, ही आमची प्रगती झाली. शेतीप्रधान देश म्हणायचं आणि या देशामध्ये शेतकऱ्यांनीच आत्महत्या करायच्या. मगाशी पी सावळाराम साहेबांनी सांगितलं तेलाची कथा, की बॅरेल घ्यायची आणि त्या पंपावर जायचं, 2-2 दिवस मुक्काम करायचा. आपापसात शेतकऱ्यांच्या मध्ये भांडणं लागायला लागली. परंतु एक गोष्ट सांगतो मी आणि थांबतो, की ज्या वेळेला पंपावर शेतकऱ्यांच्या बाऱ्या लागल्या डिझेलसाठी, त्यावेळेला या देशातले अंबानी संपूर्ण अरब कंट्रीतनं कच्चं तेल आणायचं, भारतामध्ये रिफाईन करायचं आणि परदेशाला पाठवायचं. आपण 1 लिटर पेट्रोल जर गाडीमध्ये टाकलं तर आम्हाला 35 रुपये कर द्यावा लागतो 1 लिटर पाठीमाग. परंतु अंबानीला किती कर द्यावा लागत होता? अंबानी ज्या वेळेला इथं तेल रिफाईन करून परदेशात पाठवत होता त्यावेळेला त्याला 55 रुपये 1 लिटरला द्यावे लागत होते आणि डिझेलला द्यावे लागत होते 42.5 रुपये. परंतु मोदी सरकारांची कृपा झाली आणि त्यांना काय सवलत दिली? पेट्रोलला जे 55 रुपये भरायला लागत होते ते 1.5 रुपया केला. 55 रुपयाचा 1.5 रुपया आणि 43 रुपयाचं 13.5 रुपये. म्हणजे तुम्ही सांगा. आणि त्याचं एकंदरीत आकडेवारी सांगितली गेली की 3 वर्षामध्ये अंबानीना 14 लाख कोटी नफा मिळवता. आपला आता चाललाय दिंडोरा पिटायचा की 14,000 कोटी 36,000 कोटी आम्हाला कर्ज सवलत देणार, त्याच्या अटी, त्याच्या अडचणी, बँकेत त्याच्यात काय काय आम्हाला करावं लागणार आहे. आणि त्यातनं मगाशी राजू शेट्टी साहेबांनी सांगितलंय की ते फार तर 5 ते 7 लाख लोकांना फक्त त्याचा नफा मिळणार आहे. म्हणजे या देशामध्ये आज सध्या काय चाललंय? एखादा अंबानी सारखा, एखादा अदानी सारखा मनुष्य संपूर्ण भारतावर आज आमच्या राज्य करतोय आणि या देशातला शेतीप्रधान देशातला शेतकरी बाकी आत्महत्या करतोय. आणि हा पुरस्कार दिल्याबद्दल मी राजू शेट्टी साहेबांच्या बरोबर आम्हाला काम करायला मिळालं. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्हाला लढाई करायची वेळ आली आणि त्यावेळेला राजू शेट्टी साहेबांनी जे आंदोलन केले ऊसाचं, मला एवढंच सांगायचं आहे, जर राजू शेट्टी साहेबांचं आंदोलन त्या ऊसकरी शेतकऱ्यांच्यासाठी आणि शेतकऱ्यांच्यासाठी जर झालं नसतं
तर ह्या कोल्हापूर जिल्हा आणि संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातल्या परिसरातली शेतकऱ्यांना गळपास लावून घ्यायला झाडं आणि दोऱ्या कमी पडल्या असत्या. जर हे आंदोलन झालं नसतं तर आज आपण जो थोडा बहुत निदान घातलेला खर्च तर मिळालेला आहे. आणि मोदी सरकार उदार झालं आणि काय दिलं साहेब, टनाला 100 रुपये आम्हाला वाढवले. टनाला 100 म्हणजे 1 किलोला 10 पैसे ऊसाचा दर वाढवला. अरे खताचे दर 40 किलोला 400 रुपये वाढले. डीएपीचे दर वाढले. सगळ्या बाकीचे पेट्रोल डिझेलचे दर वाढले. गॅसचे दर वाढले. आणि आम्हाला बाकी ऊसाला किलोला 10 पैसे वाढवून दिले. जर राजू शेट्टींच्या सारखी आंदोलन त्या संपूर्ण देशामध्ये जर उभा राहिली तर कुठेतरी साहेबांनी आता सांगितलंय, साईनाथ साहेबांनी सांगितलं की जर तुम्ही एकत्रित संघटित व्हाल आणि जर तुमच्या आंदोलनाने ह्याची जर तुम्ही ताकद लावाल तर शेतकऱ्याला चांगले दिवस येतील आणि या संघटना टिकायला पाहिजेत. हे देखील साहेबांनी म्हणजे साहेबांनी सांगितलं. एवढंच आपण करूया. इथं बोलवून आम्हाला साहेब जो पुरस्कार दिला, माझं वय आज 85 वर्षाचं आहे. मी 85 वर्ष या म्हणजे वयाच्या असताना देखील मला कधी कंटाळा आला नाही राव शेट्टी साहेबांच्या बरोबर काम करण्याचा. माझं खरोखर तुम्हाला सांगतो 2 वेळा ओपन हार्ट सर्जरी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये 2 वेळा झालेली आहे. तरी देखील मला त्याचं काही वाटत नाही की आंदोलन म्हणलं तर आम्ही अगदी मध्यरात्रीचं उठून साहेबांच्या बरोबर, साहेबांनी जेवढे केले पदयात्रा केल्या त्यातली एकही पदयात्रा आम्ही कधी चुकवली नाही. आणि संपूर्ण या परिसरातल्या शेतकऱ्यांच्यासाठी जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये तिथं जमलेल्या प्रत्येक माणसाचं ते काम आहे. एवढंच मी तुम्हाला विनंती करतो आणि सगळ्यांनी त्या आंदोलनाला मदत करावी एवढंच मी सांगतो आणि मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.